आपल्याला डेटा अनालिसिस क्लासला त्याच्यामुळे आपण पुण्यामध्ये आलतो. तर आपण सध्या आता डायरेक्ट पुण्यामध्ये आलो नाही. आमची रूम आहे, या पाणी तापू राहिले आणि आपल्या आंघोळ करणार आहे, नाश्ता करणार आहे. काल क्लास बघितले होते, क्लास 10 तारखेला बोलवलेले आहे आपल्याला. आपण डायरेक्ट आता 10 तारखेला क्लासमध्ये जाणार आहे. आज ब्लॉग करावा होते, ब्लॉग चालू केलं नाही. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाकी नाही काय अजून. तर आपल्याला आता करायचं आहे आंघोळ केल्यावर करायचं आहे लॅपटॉपचा रिव्ह्यू, जे अनबॉक्सिंगची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल थोड्या वेळाने. आपण तुझं दाखवणारच, पण त्याच्या आधी अनबॉक्सिंगची व्हिडिओ टाकणार म्हणून हा ब्लॉग पडणार आहे. ओके, व्हिडिओमध्ये तयार कोणता लॅपटॉप येते तुम्हाला दाखवतो. अजून आजचा दिवस काय नाही, बाहेरचं वातावरण दाखवतो मला. बाहेरचं वातावरण असं आहे अजून चांगलं आहे. बाहेरचं वातावरण असं आहे, थोडा पाऊस चालू होता पण आता पाऊस बंद झालेला आहे. खाली पाऊस चालू आहे, अजून थोडा थोडा दिसत नाही फोन चालू आहे. ओके, आजचं जे प्रोडक्ट आहे ते इकडे आहे, ते आपण डायरेक्ट अनबॉक्सिंग मध्ये दाखवणार आहे. तर लॅपटॉपसाठी चॅनलमध्ये बनेल आहे. ओके, आता काय करायचं नाही, डायरेक्ट आंघोळ करून तुम्हाला भेटणार. ओके, आंघोळ करू. तर आपली आंघोळ आता झालेली, आता आपण करणार आहे नाश्ता. नाश्त्याला बघ चिवडा आणि लाडू आपण खाऊन भेटला. ओके, करू आपण लॅपटॉप रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला की लॅपटॉप कसला आहे, कसा घेतलाय. ओके, भेटूया आता खाल्ल्या. तुमची अनबॉक्सिंग व्हिडिओ कंप्लीट झालेली आहे, ती तुम्हाला उद्या बघायला परवा दिवशी बघायला भेटेल. उद्या हा तुम्हाला नुसतं लांबून दाखवू शकतो की कोणत्या कंपनीचा लॅपटॉप आहे. व्हिडिओ चॅनल परवा दिवशी नक्की बघा. त्यासोबत आपल्याला माऊस दाखवतो. आपलं नाश्ता झालेला आहे, आता काय जेवायचं बघू आपण काय होतंय काय नाही. वातावरण पुण्यामध्ये असं आहे, आज सकाळ सकाळ थोडा पाऊस झाला पण परत काय हे नाही, वातावरण तर ओके ओके आहे. ओके काय एवढं हे नाही. तर आपला क्लास 10 तारखेपासून चालू होणार आहे. तर क्लासला जायचं आहे, डेटा अनालिसिसचा क्लास लावलेला आहे. बघूया काय होतं. त्यासोबत आपण ब्लॉगिंग पण करणार आहे, दाखवू शकतो. बघू ब्लॉग करायचा म्हणजे ब्लॉग पण करू तिथं क्लासमध्ये ब्लॉग पण करू आपण. तर ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर आता करणार आहे थोडासा अभ्यास, नंतर अनबॉक्सिंग व्हिडिओ एडिटिंग पण करावं लागणार आहे. तर भेटूया थोड्या वेळाने. तर फायनली आपली एडिटिंग कंप्लीट झालेली आहे. अनबॉक्सिंग व्हिडिओची एडिटिंग काय एवढी हाय लेवलची नाही केली, नॉर्मल केली, त्याच्यामुळे एवढं नाही. तर आता वाटते की थोड्या वेळाने बाहेर जावं, एखादं टेम्पल एक्सप्लोअर करावं, देवाचं दर्शन घ्यावं आणि परत बघू काय होतं.